माझ्या लाडक्या अशा विद्यार्थी मित्रांनो, विशेषतः वर्ग 12वी कॉमर्समध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी मी आज अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ सादर करू इच्छितो. आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये वर्ग 12वा सचिवाची कार्यपद्धती हा विषय घेतला होता आणि त्या विषयातील पहिलं प्रकरण आपण निवडलं होतं चिटणीस. वर्ग 11वा आहे, मी तुम्हाला वर्ग 12वा सांगितला होता, तर ते दुरुस्त करून घ्या. आपलं चालू आहे चिटणीसाचे प्रकार. जास्त मोठ्या आवाजामध्ये तुम्हाला समजणार नाही म्हणून मी छोटासाच आवाज ठेवलेला आहे माझ्या व्हिडिओचा. तर बघा मग, चिटणीसाचे प्रकार. टाईप्स ऑफ सेक्रेटरी. औद्योगिकीकरण आणि आधुनिकीकरण यामध्ये वाढ झाल्याने विविध प्रकारच्या संस्था उदयास आल्या. तर औद्योगिकीकरण आणि आधुनिकीकरणात आणि तर औद्योगिकीकरण आणि आधुनिकीकरणात वाढ झाल्याने विविध प्रकारच्या संस्था उदयास आल्या. तर विविध प्रकारच्या संस्था उदयास का आल्या? कारण औद्योगिकीकरण आणि आधुनिकीकरणात वाढ झाली. त्यामुळे विविध प्रकारच्या संस्था उदयास आल्या आणि त्यांच्या संस्थेत झपाट्याने वाढ झाली आणि त्या संस्थेच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे अनेक संस्थांना अशा एखाद्या व्यक्तीची गरज भासू लागली आवश्यकता भासू लागली, ज्यावर व्यक्ती आणि संस्था विश्वास आणि जबाबदारी ठेवू शकतो. अशा प्रकारच्या एखाद्या व्यक्तीची त्या ठिकाणी गरज भासू लागली. सचिवाची चिटणीसाची संकल्पना ही विस्तारली गेली आहे आणि जवळजवळ सर्व प्रकारच्या संस्थांनी ती स्वीकारली आहे. तर सचिवाची चिटणीसाची संकल्पना ही विस्तारली आहे, तर मोठी झाली आहे आणि जवळजवळ सर्व प्रकारच्या संस्थांनी ती स्वीकारली आहे. चिटणीस हा संस्थेच्या अथवा मालकाच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडतो आणि चिटणीस हा मालकाच्या किंवा संस्थेच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असतो. चिटणीसाचे खालीलप्रमाणे वर्गीकरण प्रकार केले आहे. चिटणीसाचे प्रकार मुख्यतः 2: खाजगी किंवा व्यक्तिगत चिटणीस आणि दुसरा आहे संस्थात्मक चिटणीस. मग संस्थात्मक चिटणीसाचे पुन्हा 5 प्रकार पडतात. नंबर 1, नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस. नंबर 2, सहकारी संस्थेचा चिटणीस. नंबर 3, संयुक्त स्कंद प्रमंडळाचा चिटणीस. नंबर 4, सरकारी खात्याचा चिटणीस. नंबर 5, इतर निगम, निकाय, बॉडी, कॉर्पोरेट. तर 1.5.1 खाजगी चिटणीस. पर्सनल सेक्रेटरी म्हणजे काय बघू आपण. खाजगी चिटणीस किंवा व्यक्तिगत चिटणीस हा सर्वात जुना प्रकार आहे, ज्याची नियुक्ती आपल्या व्यवसायात अतिव्यस्त असलेल्या व्यक्तीकडून, जसे उद्योगपती असेल, व्यापारी असेल, व्यावसायिक असेल, यांच्याकडून त्यांचा पत्रव्यवहार करण्यासाठी, सांभाळण्यासाठी व इतर दैनंदिन कामे करण्यासाठी केली आहे. तर खाजगी चिटणीस किंवा व्यक्तिगत चिटणीस हा सर्वात जुना प्रकार आहे. नेहमी परीक्षेला विचारलं जातं. टिंब हा सर्वात जुना प्रकार आहे. तर कोणता?
खाजगी चिटणीस किंवा व्यक्तिगत चिटणीस यामध्ये तुमचे 1 मार्क मिळू शकतात. ज्याची नियुक्ती आपल्या व्यवसायात अतिव्यस्त असलेल्या व्यक्तीकडून, जसे उद्योगपती, व्यापारी, व्यावसायिक यांच्याकडून त्यांचा पत्रव्यवहार करण्यासाठी किंवा पत्रव्यवहार सांभाळण्यासाठी व इतर दैनंदिन कामे करण्यासाठी केली जाते. तर अशा प्रकारचा खाजगी चिटणीस अथवा व्यक्तिगत चिटणीस याची नियुक्ती अतिव्यस्त असलेली जी व्यक्ती असते, अतिव्यस्त व्यक्ती म्हणजे अति महत्त्वाची व्यक्ती, तिला वेळ फार कमी असतो आणि कमी वेळेत जास्त कामं असतात, त्याला म्हणायचं अतिव्यस्त व्यक्ती. तर अतिव्यस्त असलेल्या व्यक्तीकडून जसे उद्योगपती असेल मोठा, व्यापारी असेल मोठा, व्यावसायिक असेल मोठा, यांच्याकडून खाजगी चिटणीस किंवा व्यक्तिगत चिटणीसाची नेमणूक केली जाते. तर नियुक्ती. समाजातील अतिव्यस्त व्यक्ती आपली इतर कामे करण्यासाठी खाजगी चिटणीसाची नियुक्ती करतात. तर समाजातील अतिव्यस्त व्यक्ती, आता अतिव्यस्त म्हणजे काय? तर अशी व्यक्ती की तिला खूप कामे आहेत, अशी व्यक्ती. व्यस्त म्हणजे बिझी. तर इतर कामे करण्यासाठी खाजगी चिटणीसाची नियुक्ती त्यांना करावी लागतात. त्यामुळे त्यांना आपल्या महत्त्वाच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करता येणे शक्य आहे. जर त्यांनी छोट्या मोठ्या कामांसाठी किंवा वैयक्तिक स्वरूपाच्या कामांसाठी खाजगी जे काम दुसऱ्याकडून शक्य आहे अशा कामासाठी ते काय करत असतात, चिटणीसाची नियुक्ती करतात आणि त्यामुळे त्यांना आपल्या महत्त्वाच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करता येणे शक्य होते. म्हणून अतिव्यस्त असणाऱ्या व्यक्ती कमी महत्त्वाची कामे करण्यासाठी व्यक्तिगत चिटणीसाची नेमणूक करतात. आणि म्हणून अतिव्यस्त व्यक्ती कमी महत्त्वाची कामे करण्यासाठी व्यक्तिगत चिटणीसाची नेमणूक करत असतात. प्रामुख्याने डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, वकील असतील, चार्टर्ड अकाउंटंट असतील, सिने अभिनेते असतील, राजकीय पुढारी असतील इत्यादीकडून खाजगी चिटणीसाची नेमणूक केली जाते. पात्रता. खाजगी व्यक्तिगत चिटणीसाची कायद्याने कोणतीही निश्चित अशी पात्रता धारण करणे आवश्यक नाही. आणि खाजगी चिटणीस असेल किंवा व्यक्तिगत चिटणीस असेल तर कायद्याने अशा पदासाठी कोणतीही डिग्री किंवा पात्रता धारण करणे आवश्यक नसते, परंतु त्याने कोणत्याही शाखेची पदवी संपादन धारण करणे आवश्यक आहे. असं जरी असलं, कायद्याचं बंधन जरी नसलं तरी पण त्याने किमान कोणत्याही शाखेची पदवी म्हणजे पदवीधर तो असला पाहिजे. त्याचप्रमाणे त्याचे भाषेवर प्रभुत्व व चांगले संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे त्याचे भाषेवर प्रभुत्व असले पाहिजे संगणकावर व त्याला संगणकाचे चांगले ज्ञान असले पाहिजे. नंतर 1.5.2 मध्ये बघू, संस्थात्मक चिटणीस इन्स्टिट्यूशनल सेक्रेटरी. संस्थेद्वारे नेमणूक झालेल्या चिटणीसाला संस्थात्मक चिटणीस म्हणतात. त्यांचे काही प्रकार पुढील प्रमाणे आहे. आता हा प्रकार आपण बघितला, खाजगी चिटणीस, पर्सनल सेक्रेटरी. आता दुसरा प्रकार आहे संस्थात्मक चिटणीस इन्स्टिट्यूशनल सेक्रेटरी. म्हणजे काय? संस्थेद्वारे नेमणूक झालेल्या चिटणीसाला संस्थात्मक चिटणीस असे म्हणतात. त्याचे काही प्रकार पुढील प्रमाणे आहेत. आता संस्थेद्वारे नेमणूक झालेले चिटणीस, संस्थेद्वारे नेमणूक झालेले चिटणीस त्यांना संस्थात्मक चिटणीस असे म्हणतात. त्यांचे काही प्रकार पुढील प्रमाणे आहेत. नंबर 1, नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस, सेक्रेटरी ऑफ नॉन प्रॉफिट असोसिएशन, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन. नफा विरहित
संस्थेचा चिटणीस किंवा नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस. नफाविरहित संस्था म्हणजे अशा संस्था की ज्यांचा हेतू उद्देश नफा मिळविणे नसून सामान्य जनतेच्या हितासाठी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, आरोग्य यांना प्रोत्साहन देणे व विकास करणे हा प्रमुख हेतू असतो. तर नफा कमविणे हा त्यांचा उद्देश नाही. मग त्यांचा उद्देश कोणता आहे? तर सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, कला, क्रीडा, आरोग्य यांना प्रोत्साहन द्यायचे आहे, विकास करायचा आहे इत्यादी क्षेत्राचा. कला क्षेत्राचा असो, क्रीडा क्षेत्राचा असो, आरोग्याचा असो, सांस्कृतिक असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो. तर यासाठी ज्या संस्था स्थापन झालेल्या आहेत त्यांना म्हणायचं नफा हेतू नसलेल्या संस्था, नफा विरहित संस्था. नियुक्ती. तर नफाविरहित संस्थेच्या चिटणीसाची नेमणूक ही व्यवस्थापन समितीद्वारे केली जाते. तो व्यवस्थापन समितीचा सदस्य असतो. संस्थेचे आकारमान, स्वरूप यावरून पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ पगारावर अथवा मानधनावर त्याची नियुक्ती केली जाते. तर नफा विरहित संस्थेच्या चिटणीसाची नेमणूक ही व्यवस्थापन समिती करत असते. व्यवस्थापन समितीद्वारे नफाविरहित संस्थेच्या चिटणीसाची नेमणूक किंवा नियुक्ती केली जाते. तो व्यवस्थापन समितीचा सभासद किंवा सदस्य असतो आणि तो स्वतः काय असतो? व्यवस्थापन समितीचा सभासद असतो, सदस्य असतो. संस्थेचे आकारमान, स्वरूप यावरून पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ पगारावर अथवा मानधनावर त्याची नियुक्ती केली जाते. तर संस्थेचं स्वरूप कसं आहे? अर्थात व्यवसाय संघटनेचं, व्यवसाय संस्थेचं स्वरूप कसं आहे? आकारमान मोठं आहे की छोटं आहे की मध्यम स्वरूपाचं आहे? त्या स्वरूपावरून त्या ठिकाणी चिटणीस पूर्ण वेळ नेमावयाचा की अर्धवेळ नेमावयाचा, पूर्ण वेळ पगारावर नेमायचा की अर्धवेळ पगारावर नेमायचा अथवा मानधनावर त्याची नेमणूक करायची हे ठरविलं जातं. उदाहरणार्थ रोटरी क्लब असेल, लायन्स क्लब असेल, क्रीडा मंडळे असतील, सांस्कृतिक मंडळे असतील, चेंबर ऑफ कॉमर्स असेल, शाळा असेल, महाविद्यालय इत्यादी. पात्रता. नफाविरहित संस्थेच्या चिटणीसाची कोणतीही निर्धारित पात्रता नाही. तर नफाविरहित संस्थेच्या चिटणीसाची कोणतीही निर्धारित पात्रता नाही, परंतु चिटणीस संस्थेच्या संकल्पनेशी परिचित असली पाहिजे. परंतु चिटणीस संस्थेच्या संकल्पनेशी ती निगडीत असली पाहिजे. जरी नफाविरहित संस्थेच्या चिटणीसाची कोणतीही निर्धारित पात्रता नसेल तरीसुद्धा चिटणीस संस्थेच्या संकल्पनेशी मात्र परिचित असला पाहिजे. त्याला पत्रव्यवहार, नस्तीकरण, संगणक इत्यादीचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. आता सहकारी संस्थेचा चिटणीस, सेक्रेटरी ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. किमान 10 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी, सभासदांनी एकत्र येऊन स्थापन केलेली आणि सहकारी कायद्याअंतर्गत नोंदविलेली संघटना म्हणजे सहकारी संस्था होय. तर किमान 10 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी, सभासदांनी एकत्र येऊन स्थापन केलेली आणि सहकारी कायद्याअंतर्गत चालविलेली संघटना म्हणजे सहकारी संस्था होय. सहकारी संस्थेची स्थापना नोंदणी महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा 1960 नुसार करण्यात आलेली आहे. तर सहकारी संस्थेची स्थापना किंवा नोंदणी महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 नुसार करण्यात आलेली आहे.
करण्यात येते. संस्थेचा प्रमुख उद्देश हा सभासदांना सेवा उपलब्ध करून देणे असा असतो. आणि संस्थेचा प्रमुख उद्देश काय असतो तर सभासदांना सेवा उपलब्ध करून देणे व त्यांच्या हितसंबंधांचे रक्षण करणे हा असतो. उदाहरणार्थ सहकारी संस्था असतील, सहकारी गृहनिर्माण संस्था असतील, सरकारी ग्राहक भांडार असतील इत्यादी. नियुक्ती सहकारी संस्थेच्या चिटणीसाची नियुक्ती ही व्यवस्थापन समितीत सदस्यांमधून केली जाते. सहकारी संस्थेच्या चिटणीसाची नियुक्ती ही व्यवस्थापन समितीतील सदस्याकडून केली जाते. तर या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवणं अपरिहार्य आहे. सहकारी संस्थेच्या चिटणीसाची नियुक्ती ही व्यवस्थापन समितीतील जी काही सदस्य असतात त्यातून केली जाते. असा चिटणीस साधारणपणे मानधनावर काम करतो आणि असा चिटणीस साधारणपणे मानधनावर काम करीत असतो. परंतु सहकारी संस्थेचे आकारमान मोठे असेल तर व्यवस्थापन समितीकडून स्वतंत्र व्यक्तीची सहकारी संस्थेचा चिटणीस म्हणून नेमणूक करण्यात येते. तो संस्थेचा पूर्ण वेळ पगारी नोकर असतो. तर सहकारी संस्थेचे आकारमान जर मोठे असतील तर व्यवस्थापन समितीकडून स्वतंत्र व्यक्तीची सहकारी संस्थेचा चिटणीस म्हणून नेमणूक करण्यात येते. तो संस्थेचा पूर्ण वेळ पगारी नोकर असतो. जर सहकारी संस्थेचं आकारमान मोठं असेल तर व्यवस्थापन समिती काय करत असते, स्वतंत्र व्यक्तीची पूर्ण वेळ व्यक्तीची सहकारी संस्थेचा चिटणीस म्हणून नेमणूक करत असते. तो संस्थेचा पूर्ण वेळ पगारी नोकर असतो. पात्रता सहकारी संस्थेच्या चिटणीसासाठी कोणत्याही विशिष्ट पात्रतेची अट नाही. तर जसं आपण या अगोदरचं बघितलं, कोणता प्रकार बघितला या अगोदर बघितला आपण नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस. तर नफा हेतू नसलेल्या चिटणीसाची कोणतीही निर्धारित पात्रता नसते किंवा नाही. त्याचप्रमाणे सहकारी संस्थेच्या चिटणीसासाठी सुद्धा कोणत्याही विशिष्ट पात्रतेची अट नाही, परंतु त्याला सहकारी संस्था अधिनियमाचे अथवा कायद्याचे ज्ञान असावे लागते. मात्र त्याला सहकारी संस्था कायद्याचे किंवा अधिनियमाचे म्हणा त्याला ज्ञान असले पाहिजे. तसेच तो कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. तर तो कोणत्याही शाखेचा पदवीधर असला तरी चालेल, मात्र त्याला सहकारी संस्था अधिनियमाचे ज्ञान असले पाहिजे, कायद्याचे ज्ञान असले पाहिजे. नंबर 3 संयुक्त स्कंद प्रमंडळाचा चिटणीस सेक्रेटरी ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी. संयुक्त नंबर 3 काय आहे, सेक्रेटरी ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी, संयुक्त स्कंद प्रमंडळाचा चिटणीस. संयुक्त स्कंद प्रमंडळ हा एक व्यवसाय संघटनेचा प्रकार असून जी मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करण्यासाठी सर्वात योग्य मानली जाते. तर संयुक्त स्कंद प्रमंडळ हा एक व्यवसाय संघटनेचा प्रकार आहे आणि जी मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करण्यासाठी योग्य मानली जाते. कशाचा प्रकार आहे, मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करण्यासाठी एक व्यवसाय संघटनेचा प्रकार म्हणजे संयुक्त स्कंद प्रमंडळ. कंपनीचा सचिव हा मुख्य अधिकारी मानला जातो आणि कंपनीचा सचिव हा मुख्य अधिकारी मानला जातो. आधुनिक व्यापार संघटनेत तो महत्त्वाचा घटक आहे. आधुनिक व्यापार संघटनेत तो महत्त्वाचा घटक आहे. कंपनीचा सचिव हा मुख्य अधिकारी मानला जातो. नियुक्ती संयुक्त स्कंद प्रमंडळाच्या चिटणीसाची नियुक्ती ही ज्यावेळी कंपनीची स्थापना केली जाते त्याच वेळी केली जाते. प्रामुख्याने दैनंदिन आणि कार्यकारी कामे पार पाडण्यासाठी त्याची नियुक्ती केली जाते. त्याला संचालक मंडळाच्या नियंत्रणाखाली काम करावे लागते. कंपनी कायदा 2013 नुसार कंपनी सचिवांना मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी की मॅनेजरियल पर्सनल KMP च्या व्याख्येत समाविष्ट केले आहे. कंपनी कायदा 2013 मध्ये मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी ही संकल्पना मांडण्यात आली. संचालक मंडळाला कंपनीचा दैनंदिन कारभार
कार्यक्षमपणे पार पाडता यावा यासाठी काही व्यवस्थापक व कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती केली जाते. KMP बाबत प्रकरण 6 मध्ये अधिक माहिती दिली आहे. पात्रता कंपनी कायदा 2013 नुसार कंपनीचा चिटणीस सचिव हा इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ICSI भारतीय कंपनी चिटणीसाची संस्था ICSI या संस्थेचा सभासद असला पाहिजे. आता नंबर 4 सरकारी खात्याचा चिटणीस सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. सरकारी खाते म्हणजे जे खाते केंद्र आणि राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली विविध मंत्रालयामार्फत काम करत असते. या खात्याचा प्रशासकीय प्रमुख म्हणून नियुक्त केलेल्या व्यक्तीस सरकारी खात्याचा चिटणीस असे म्हणतात. सरकारी खाते म्हणजे जे खाते केंद्र आणि राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली विविध मंत्रालयामार्फत कामकाज करत असते. या खात्याचा प्रशासकीय प्रमुख म्हणून नियुक्त केलेल्या व्यक्तीस सरकारी खात्याचा चिटणीस असे म्हणतात. नियुक्ती भारत सरकार आणि राज्य सरकारद्वारे प्रशासकीय कारभार किंवा प्रशासकीय कामकाज चालविण्यासाठी खात्याचा प्रमुख म्हणून चिटणीसाची नियुक्ती करण्यात येते. भारत सरकार आणि राज्य सरकारद्वारे प्रशासकीय कारभार किंवा प्रशासकीय कामकाज चालविण्यासाठी खात्याचा प्रमुख म्हणून चिटणीसाची नियुक्ती करण्यात येते. त्या खात्याचे चिटणीस प्रशासकीय प्रमुख म्हणून काम करतात आणि त्या खात्याचे चिटणीस प्रशासकीय प्रमुख म्हणून काम करतात. उदाहरणार्थ अर्थ खात्याचा चिटणीस असेल, संरक्षण खात्याचा सचिव असेल, गृह खात्याचा सचिव असेल इत्यादी. तर पात्रता सरकारी खात्याच्या चिटणीसासाठी कोणत्याही शाखेची पदवी संपादन करणे आवश्यक आहे. तसेच त्याने लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित केलेल्या नागरी सिव्हिल सेवा परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील IAS अधिकारी म्हणून IAS अधिकारी सचिव होऊ शकते. एक्स्ट्रीमली सॉरी. तर सरकारी खात्याच्या चिटणीसासाठी कोणत्याही शाखेची पदवी संपादन करणे अत्यंत आवश्यक असते. त्याचबरोबर लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित केलेल्या नागरी सिव्हिल सेवा परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील IAS इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस सेवेतील अधिकारी म्हणून सचिव होऊ शकतो. अतिरिक्त माहिती महाराष्ट्र व्यवहार मंत्रालय यासाठी भारतीय विदेश सेवेतील अधिकारी IFS इंडियन फॉरेन सर्व्हिस सचिव होऊ शकते. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. माझं नाव शिवदत्त गवळी असं आहे आणि माझ्या चॅनलचं नावसुद्धा शिवदत्त गवळी असं आहे. ज्यांना माझं चॅनल आवडेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब तर कराच, लाईक पण करा, शेअर पण करा, कमेंट्स पण करा. तर बाजूच्या आयकॉनला क्लिक करायला सुद्धा विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटूया सचिवांची कार्याकडे.